सर्वप्रथम तुम्हा सर्वांचे अभिनंदन. तुम्ही 9वी पासून 10व्या वर्गात प्रवेश केलेला आहे आणि सध्याची जी परिस्थिती आहे आपल्याला माहित आहे की चौथं लॉकडाऊन सुरू आहे आणि या लॉकडाऊनमध्ये तुम्ही सर्व घरीच असाल आणि स्वतःची व आपल्या परिवाराची काळजी घेत असाल याची मला खात्री आहे. परंतु आता आपलं महत्वाचं वर्ष म्हणजे 10वीचं वर्ष, या वर्षामध्ये तुम्ही पदार्पण करत आहात आणि शाळा आता केव्हा सुरू होईल याची सध्या तरी खात्री नाही आहे. शक्यतोवर जुलै किंवा ऑगस्ट मध्ये शाळा सुरू होईल. परंतु 10वीचं महत्व लक्षात घेऊन आपण त्या दृष्टिकोनातून तयारी करणं अतिशय आवश्यक झालेलं आहे आणि म्हणून हा एक छोटासा प्रयोग आपण करून पाहू आणि ऑनलाईन क्लासेससाठी आपण इथे सुरुवात करत आहोत. तर जसं 10व्या वर्गामध्ये सुद्धा मॅथमॅटिक्स मध्ये 2 भाग आहेत, मॅथ्स 1 आणि मॅथ्स 2. तर त्या दोनपैकी मॅथ्स 1 पासून आपण इथे सुरुवात करत आहोत. मॅथ्स 1 मध्ये पहिलं लेसन आहे लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स, दुसरा आहे क्वाड्रॅटिक इक्वेशन, तिसरा आहे अरिथमॅटिक प्रोग्रेशन. तर या सर्व लेसन्स पैकी सर्वात सोपी लेसन तो म्हणजे अरिथमॅटिक प्रोग्रेशन. तर हा लेसन तुमच्याकरता थोडासा नवीन आहे परंतु सोपा आहे. त्यामुळे आपण दरवर्षीप्रमाणे सोप्याकडून कठीणाकडे या प्रकारे मार्गक्रमण करू. म्हणून आपण सोप्या लेसन पासून इथे सुरुवात करत आहोत आणि लेसनचं नाव आहे अरिथमॅटिक प्रोग्रेशन. अतिशय सोपा लेसन आहे. या लेसन सोबतच तुम्हाला नोट सुद्धा मी देईन. तर त्या नोट सुद्धा तुम्हाला तुमच्या रजिस्टर मध्ये नोट करायचे आहे. त्याच्यामध्ये असणारा होमवर्क तुम्हाला सोडवायचा आहे. तर सर्वात पहिले आपण इथे स्टार्ट करत आहोत अरिथमॅटिक प्रोग्रेशन. आता अरिथमॅटिक प्रोग्रेशन म्हणजे काय तर ते पाहण्या अगोदर इथे सिक्वेन्स म्हणजे काय ते आपल्याला समजून घ्यावं लागेल. आतापर्यंत आपण मागच्या वर्षी नंबर्सच्या वेगवेगळ्या लिस्ट पाहिलेल्या आहेत. जसं उदाहरणार्थ फॉर एक्झाम्पल समजा आपण घेतले हे नंबर्स घेतले, त्यांना कोणते नंबर म्हणतो आपण तुम्हाला माहितीच आहे, नॅचरल नंबर. तसंच आणखी ही समजा पहिली लिस्ट घेतली, दुसरी लिस्ट घेतली तर हे म्हणजे इव्हन नंबर्स. तसेच आपण आणखी तिसरी लिस्ट घेतली ती म्हणजे समजा चौथी लिस्ट घेतली तर या वेगवेगळ्या प्रकारच्या नंबरच्या लिस्ट तुम्ही आतापर्यंत पाहिलेल्या आहे, आतापर्यंतच्या वर्गामध्ये तुम्ही पाहिलेल्या आहे. तर जर ही पहिली लिस्ट घेतली ज्याच्यामध्ये नंबर्स आहे 1 2 3 4 आणि 5, त्याच्यानंतरचा नंबर तुम्ही सांगू शकता, 5 च्या नंतरचा सांगू शकता 6, त्याच्यानंतर 7, त्याच्यानंतर 8. आपल्याला पुढचे नंबर इथे सांगता येतात. दुसरी लिस्ट पाहिली 2 4 6 8 10, नंतरचे नंबर तुम्हाला सांगता येतात कोणताही 12 14 16 अँड सो ऑन. तसं इथे 5 10 15 20 25, नंतरचा नंबर 30 35 40 अँड सो ऑन. तसं इथे 2 4 8 16 32, याच्यानंतर सांगता येईल का, सांगता येईल कोणता 64. आता हे नंतरचे नंबर तुम्ही कसे काय सांगू शकत आहात किंवा आपण कसं काय ओळखू शकत आहात. तर आपण प्रत्येक लिस्ट जर आपण ऑब्झर्व केली तर लक्षामध्ये येते की त्या लिस्ट मध्ये एक विशिष्ट स्पेसिफिक असा रूल फॉलो होतो आणि त्या रूल नुसार ते नंबर त्या लिस्ट मध्ये आलेले आहेत. जसं या लिस्ट पहिली लिस्ट जर पाहिली तर नंतरचा नंबर हा अगोदरच्या नंबर पेक्षा 1 ने मोठा, ठीक आहे, 1 नी ग्रेटर आहे. म्हणून इथे जसं 1 + 1 2, 2 + 1 3, 3 + 1 4, 4 + 1 5. आता इथे पण +1 करत गेलं तर पुढचा नंबर मिळतो. तसं इथे पण आपण करू 5 + 1 6, 6 + 1 7. तसं इथे 2 2 ने इन्क्रीज होत आहे म्हणून इथे 10 + 2 12, 12 + 2 14. असं इथे ठिकाणी इन्क्रीज होत आहे, 5 ने इन्क्रीज होत आहे. इथे काय होत आहे, इन्क्रीज होत आहे का, इथे समजा आपण इन्क्रीजचा फंडा
पहिला यूज केला तर 2 + 2 4 होते, प्लस 4 + 2 8 होते का नाही, 8 + 2 16 होते का नाही, तर इथे 2 × 2 4, 4 × 2 8, 8 × 2 16, 16 × 2 32, 32 × 2 64. म्हणजे इथे अगोदरच्या नंबरला 2 ने मल्टिप्लाय केलं तर आपल्याला नेक्स्ट नंबर मिळतो. म्हणजे आता या सर्व ज्या लिस्ट आहे, या लिस्ट जर आपण जर पाहिल्या तर या लिस्ट मध्ये स्पेसिफिक एक रूल फॉलो होतो आणि त्या रूल नुसार इथे हे नंबर्स आलेले आहेत. तर अशा प्रकारचे हे जे लिस्ट ऑफ नंबर असतात की ज्याच्यामध्ये डेफिनेट रूल असतो त्याला म्हणतो आपण सिक्वेन्स. सो अ सेट ऑफ नंबर वेअर नंबर्स आर अरेंज्ड इन डेफिनाइट ऑर्डर. A set of number where numbers are arranged in definite order is called sequence. Is called what? Sequence. तर या सर्व म्हणजे सिक्वेन्स आहे. ठीक आहे. आता इथे सिक्वेन्स म्हणजे क्लिअर झालं. तर ज्या कोणत्या लिस्ट ज्याच्यामध्ये नंबर्स डेफिनाइट ऑर्डर मध्ये अरेंज असतात त्यांच्यामध्ये एक स्पेसिफिक रूल फॉलो होत असतो, अशा प्रकारच्या ज्या लिस्ट ऑफ नंबर्स आहे यांना म्हणतो आपण सिक्वेन्स. तर हा बेसिक आहे याचा. आता याच्या पुढचा महत्वाचा टॉपिक आपण आणखी पुढे पाहणार आहोत. आता हे जे सिक्वेन्स आहे याच्यामध्ये टर्म्स इन अ सिक्वेन्स, टर्म्स इन अ सिक्वेन्स. जसं आता ही सिक्वेन्स घेतली समजा आपण 2 4 6 8 10 अँड सो ऑन. आता या सिक्वेन्स मध्ये मला ही जी सिक्वेन्स आहे या सिक्वेन्स मध्ये पहिला जो नंबर आहे तो म्हणजे आहे 2, दूसरा नंबर आहे 4, तीसरा नंबर 6, चौथा नंबर 8, पाचवा नंबर 10. तर कोणत्याही सिक्वेन्स मध्ये जसं पहिला नंबर इथे 2 आहे तर याला म्हणतो आपण फर्स्ट टर्म. फर्स्ट टर्म कारण की लिस्ट मध्ये तो फर्स्ट नंबरवर आहे. हा किती नंबरवर आहे? सेकंड नंबरवर आहे, म्हणून याला म्हणतो आपण सेकंड टर्म. हा कितव्या नंबरवर आहे या लिस्ट मध्ये? थर्ड नंबरवर. लेफ्ट साइड पासून काउंट करायचं. फर्स्ट, सेकंड, थर्ड. थर्ड टर्म ही फोर्थ टर्म, ही फिफ्थ टर्म. ठीक आहे. आपल्याला समजा लिहायचं आहे की 2 ही फर्स्ट टर्म आहे तर ते या प्रकारे डिनोट करतात T1. T1 म्हणजे फर्स्ट टर्म. T1 ला काय रीड करायचं? फर्स्ट टर्म. T1 म्हणा किंवा फर्स्ट टर्म. तर T1 किती आहे इथे? 2. त्यानंतर 4 ही कोणती टर्म आहे? सेकंड, म्हणून इथे काय लिहू? T2. हा 2 असा छोटा काढायचा, हा स्मॉल टी काढायचा, त्याच्या खाली असा 2 काढायचा. तर हा झाला 4, सेकंड टर्म. तसंच थर्ड टर्म म्हणजे T3. थर्ड टर्म म्हणजे T3 किती आहे? 6. मग सांगा बरं T4 किती आहे? T4 म्हणजे काय होईल? फोर्थ टर्म. T थोडासा मोठा काढायचा, कॅपिटल नाही, मोठा काढायचा, आणि 4 हा थोडासा छोटा काढायचा. तर 8. T5 म्हणजे फिफ्थ टर्म किती आहे? 10. अशा प्रकारे कोणत्याही सिक्वेन्स मध्ये आपण ज्या टर्म्स आहे किंवा जे नंबर्स आहे त्या सिक्वेन्स मध्ये असणारे त्यांना या प्रकारे लिहू शकतो. फर्स्ट टर्म, सेकंड टर्म, थर्ड टर्म, फोर्थ टर्म, फिफ्थ टर्म. T1 म्हणजे फर्स्ट टर्म, T2 सेकंड टर्म, T3 थर्ड टर्म, T4 फोर्थ टर्म, T5 फिफ्थ टर्म अँड सो ऑन लाईकवाईज. लक्षात. तर कोणत्याही सिक्वेन्स मध्ये ज्या टर्म्स आहेत त्या आपल्याला या प्रकारे लिहिता आल्या पाहिजे. हे झालं सिक्वेन्स बद्दल. आता आपण आपल्या मुख्य मुद्द्याकडे येऊ, तो म्हणजे अरिथमॅटिक प्रोग्रेशन. अरिथमॅटिक प्रोग्रेशन. आता अरिथमॅटिक प्रोग्रेशन म्हणजे काय? तर त्याकरता आपण काही लिस्ट ऑफ नंबर इथे पाहू.
जसं तर ही पहिली लिस्ट ऑफ नंबर आपण घेतलेली आहे ती आहे 1 4 10 1 4 7 10 अँड सो ऑन. आता इथे समजा या लिस्ट ऑफ नंबर मध्ये म्हणा किंवा या सिक्वेन्स मध्ये आपण कोणता रूल फॉलो होतो हे समजा आयडेंटिफाय करण्याचा प्रयत्न केला तर लक्षामध्ये येते की नंबर्स हे इन्क्रीज होत आहे. कितीने इन्क्रीज होत आहे? 3 3 ने इन्क्रीज होत आहे. 1 + 4 1 + 3 4 4 + 3 7 7 + 3 10. म्हणजे या ज्या दोन टर्म आहेत याच्यामध्ये कितीचा डिफरन्स आहे? 3 चा. या दोन टर्म मध्ये कितीचा डिफरन्स आहे? 3 चा. या दोघांमध्ये कितीचा डिफरन्स आहे? 3 चा. म्हणजे +3 +3 +3 ने हे इन्क्रीज होत आहे. तसंच इथे समजा जर आपण पाहिलं तर कितीने इन्क्रीज होत आहे? 6. इथे कितीने इन्क्रीज होत आहे? 6. इथे कितीने इन्क्रीज होत आहे? 6. ठीक आहे. म्हणजे इथे ज्या कन्झिक्युटिव्ह टर्म्स आहेत त्याच्यामध्ये 6 चा डिफरन्स आहे. इथे कितीने इन्क्रीज होत आहे? इन्क्रीज होतच नाही म्हणजे 0 ने इन्क्रीज होत आहे. कितीने? 0 ने. इथे कितीने इन्क्रीज होत आहे? कितीने इन्क्रीज होत आहे? 3 ने. इथे 3 ने. इथे पण 3. तर इथे जर आपण ऑब्झर्व केलं तर लक्षामध्ये येते की कन्झिक्युटिव्ह टर्म जे आहे, कन्झिक्युटिव्ह म्हणजे लागोपाठ येणार. जसं 1 4 4 7 7 10 6 12 12 18. ठीक आहे. तर लागोपाठ येणारे जे टर्म्स आहेत त्यांच्यामध्ये जर डिफरन्स हा कॉन्स्टंट असेल, कोणतेही एक सिक्वेन्स घेतला आणि त्या सिक्वेन्स मध्ये कन्झिक्युटिव्ह ज्या टर्म्स आहेत त्या टर्म्स मधला डिफरन्स हा जर कॉन्स्टंट असेल तर त्या सिक्वेन्सला म्हणतात अरिथमॅटिक प्रोग्रेशन. काय म्हणतात? अरिथमॅटिक प्रोग्रेशन. इतरही प्रोग्रेशन्स आहेत. जसं अरिथमॅटिक प्रोग्रेशनच्या व्यतिरिक्त इथे आणखी दोन टाईप आहेत. ते म्हणजे जॉमेट्रिक प्रोग्रेशन आणि हार्मोनिक प्रोग्रेशन. परंतु ते आपल्याला अभ्यासायला नाही आहे म्हणून त्यामुळे फक्त आपल्याला कॉन्सन्ट्रेट करायचं आहे टुवर्ड्स अरिथमॅटिक प्रोग्रेशन. तर ज्या सिक्वेन्स मध्ये कन्झिक्युटिव्ह टर्म्स मधला डिफरन्स हा कॉन्स्टंट असतो त्या सिक्वेन्सला म्हणतात अरिथमॅटिक प्रोग्रेशन. डेफिनेशन लक्षात ठेवायची. इफ द डिफरन्स बिटवीन कन्झिक्युटिव्ह टर्म्स इज कॉन्स्टंट देन द सिक्वेन्स इज कॉल्ड अरिथमॅटिक प्रोग्रेशन. राहील लक्षात. तर कोणत्याही सिक्वेन्स मध्ये जर कन्झिक्युटिव्ह टर्म्स मधला डिफरन्स हा कॉन्स्टंट असेल तर त्याला म्हणायचं अरिथमॅटिक प्रोग्रेशन. आपण आणखी काही एक्झाम्पल घेतले. समजा आता याच्यातलं अरिथमॅटिक प्रोग्रेशन कोणती सिक्वेन्स ही अरिथमॅटिक प्रोग्रेशन आहे हे समजा जर आपल्याला ओळखायचं आहे. जसं आता इथे ही पहिली लिस्ट, हा पहिला सिक्वेन्स जर पाहिला त्याच्यामध्ये फर्स्ट टर्म आहे किती? 100, सेकंड टर्म 70, थर्ड टर्म 40, फोर्थ टर्म 10. आता इथे जर आपण पाहिलं तर इथे जे नंबर्स आहेत ते इन्क्रीज होत आहे का? नाही, इन्क्रीज होत नाही. तर काय होत आहे? डिक्रीज. आता किती डिक्रीज होत आहे? तर लक्षात येते की 13 आहे, इथे पण 13 आहे, इथे पण 13. म्हणजे जर या दोन टर्म मधला डिफरन्स समजा आपण फाइंड केला तर हा 30 चा, म्हणजे इथे या टर्म मधून -30 केले तर 70 येते. इथे पण या टर्म मधून -30 केले तर इथे 40. इथे पण या टर्म मधून -30 केले तर इथे 10. ठीक आहे. तर ही जी सिक्वेन्स आहे या सिक्वेन्स मध्ये कन्झिक्युटिव्ह टर्म्स मधला डिफरन्स हा कॉन्स्टंट आहे आणि तो डिफरन्स आहे -30. म्हणून ही सिक्वेन्स म्हणजे एपी आहे.
सेकंड जर पाहिली याला म्हणून आपण अरिथमॅटिक प्रोग्रेशन. सेकंड पहा, सेकंड मध्ये आहे 4, 16, 64. आता या दोघांमध्ये कितीचा डिफरन्स आहे जर आपण पाहिला तर याच्यामध्ये ऍड करावा लागेल. किती? 12 प्लस 12 केलं तर हा येईल. याच्यामध्ये किती ऍड करावं लागेल? 48 ऍड केलं तर हा येतो. म्हणजे मग आता इथे डिफरन्स कॉन्स्टंट आहे का? नाही, डिफरन्स कॉन्स्टंट नाही. इथे 12 चा डिफरन्स आहे, इथे 48 चा डिफरन्स कॉन्स्टंट नाही, म्हणून ही अरिथमॅटिक प्रोग्रेशन नाही. आता इथे सिक्वेन्स जी आहे या सिक्वेन्स मध्ये वेगळा रूल आहे. वेगळा रूल कोणता आहे तर इथे 4 into 4 16, 16 into 4 64 अशा प्रकारे आहे. म्हणजे पहिल्या टर्मला 4 ने मल्टिप्लाय केलं तर नेक्स्ट टर्म मिळतो, सेकंड टर्मला 4 ने मल्टिप्लाय केलं तर थर्ड टर्म मिळतो. हा रूल याच्यामध्ये आहे आणि म्हणून इथे हे अरिथमॅटिक प्रोग्रेशन होत नाही. तसं थर्ड जर पाहिलं तर इथे आहे 1, 8, 27, 64 अँड सो ऑन. आता इथे या दोघांमधला डिफरन्स आहे 7, या दोघांमधला डिफरन्स आहे 19. आता हा डिफरन्स कॉन्स्टंट आहे का? नाही, इथे 9, इथे 7, इथे 19, इथे आणखी वेगळा असेल. ठीक आहे, तर कन्सिक्युटिव्ह टर्म मधला डिफरन्स कॉन्स्टंट नाही, म्हणून हे सुद्धा अरिथमॅटिक प्रोग्रेशन होणार नाही. इथे वेगळा रूल आहे. इथे रूल काय आहे? इथे हा 1 चा क्यूब 1, 2 चा क्यूब 8, 3 चा क्यूब 27, 4 चा क्यूब 64. म्हणजे जे नॅचरल नंबर आहे 1, 2, 3, 4 त्यांचा क्यूब करून तयार झालेली ही लिस्ट आहे. ठीक आहे, हा रूल इथे आहे. आणि इथे कन्सिक्युटिव्ह टर्म मधला डिफरन्स ऑफ कॉन्स्टंट नाही, त्यामुळे हे सुद्धा अरिथमॅटिक प्रोग्रेशन नाही. लक्षात ओळखता येईल? अरिथमॅटिक प्रोग्रेशन म्हणजे काय ओळखता येईल का? ज्या सिक्वेन्स मध्ये कन्सिक्युटिव्ह टर्म म्हणजे लागोपाठ येणाऱ्या टर्म्स यांच्यामधला डिफरन्स हा सारखा असेल, कॉन्स्टंट असेल, म्हणजे स्थिर असेल, त्याला म्हणतो आपण अरिथमॅटिक प्रोग्रेशन. आता हे जे अरिथमॅटिक प्रोग्रेशन आहे याच्यामध्ये कन्सिक्युटिव्ह टर्म्स मधला हा जो डिफरन्स आहे, जसं इथे या सिक्वेन्स मध्ये कन्सिक्युटिव्ह टर्म्स मधला डिफरन्स आहे -30. तर लक्षात ठेवायचं की अरिथमॅटिक प्रोग्रेशन मध्ये कन्सिक्युटिव्ह टर्म मधला डिफरन्स जो आहे तो पॉझिटिव्ह असू शकतो, निगेटिव्ह असू शकतो, जसा हा निगेटिव्ह आहे, किंवा 0 सुद्धा असू शकतो. कन्सिक्युटिव्ह टर्म मधला डिफरन्स हा पॉझिटिव्ह, निगेटिव्ह किंवा 0 सुद्धा असू शकतो. आणि हा जो डिफरन्स आहे याला म्हणतात कॉमन डिफरन्स. काय म्हणतात? कॉमन डिफरन्स. लक्षात राहील, द डिफरन्स बिटवीन टू कन्सिक्युटिव्ह टर्म इज नोन ॲज कॉमन डिफरन्स अँड इट इज डिनोटेड बाय स्मॉल डी. कशाने डिनोट करतात? स्मॉल डी ने. आणि त्याची व्हॅल्यू पॉझिटिव्ह असू शकते, निगेटिव्ह असू शकते किंवा 0 सुद्धा असू शकते. याच्या व्यतिरिक्त जर एखादी सिक्वेन्स हे अरिथमॅटिक प्रोग्रेशन असेल त्याच्यामध्ये जी फर्स्ट टर्म आहे, जसं आता इथे फर्स्ट टर्म कोणती आहे? 100. T1 बरोबर आहे 100. तर ही जी फर्स्ट टर्म आहे ते T1 ने तर आपण दर्शवू शकतोच, तिला A ने सुद्धा दर्शवतात. A म्हणजे सुद्धा होते फर्स्ट टर्म. A म्हणजे काय होते? फर्स्ट टर्म. तर A चा अर्थ पण फर्स्ट टर्म आणि T1 चा अर्थ पण फर्स्ट टर्म. तर लक्षात ठेवायचं फर्स्ट टर्म इट इज ऑल्सो डिनोटेड बाय A और T1 ऑल्सो. सेकंड टर्म किती आहे इथे? 70, थर्ड टर्म 40, फोर्थ टर्म 10. तर कॉमन डिफरन्स म्हणजे लक्षात आलं, कन्सिक्युटिव्ह टर्म मधला जो डिफरन्स आहे त्याला म्हणतात कॉमन डिफरन्स. इट इज डिनोटेड बाय डी आणि फर्स्ट टर्म इट इज डिनोटेड बाय ए. आता इथे आपण याच्यावर बेस काही एक्झाम्पल्स पाहू. तुम्हाला काही डिफिकल्टीज समजा जर याच्यामध्ये असेल तर आपण तुम्ही तिथे कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून त्या डिफिकल्टीज विचारू शकता आणि नेक्स्ट सेशन मध्ये आपण त्या सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करू. आता इथे याच अरिथमॅटिक प्रोग्रेशन वर बेस एक्झाम्पल्स आपण इथे पाहू. क्वेश्चन आहे विच ऑफ द फॉलोइंग सिक्वेन्सेस आर एपी. एपी अरिथमॅटिक प्रोग्रेशनला शॉर्ट मध्ये लिहितात एपी. शॉर्ट मध्ये लिहायचं आपण पण एपी. इफ दे आर फाइंड द कॉमन डिफरन्स. म्हणजे इथे ज्या सिक्वेन्सेस दिलेल्या आहेत
त्या एपी आहे किंवा नाही ते आपल्याला ओळखायचं आहे. आणि जर असेल तर मग आपल्याला त्याच्यात असणारा कॉमन डिफरन्स फाइंड करायचा. तर पहिलं एक्झाम्पल आहे इथे, एक्झाम्पल नंबर 1. फर्स्ट एक्झाम्पल आहे, सिंपल आहे, 2 4 6 8 अँड सो ऑन. आता हा एक सिक्वेन्स दिलेला आहे आणि हा सिक्वेन्स एपी आहे का ते ओळखायचा आहे. आणि जर असेल तर मग त्याच्यामध्ये कॉमन डिफरन्स पण असेल, तर तो कॉमन डिफरन्स किती आहे ते आपल्याला फाइंड आउट करायचं. आणि जर एपी नसेल तर मग कॉमन डिफरन्स राहणार नाही. तर हे स्टार्ट होते आपलं सोल्युशन. एक्झाम मध्ये सुद्धा हा क्वेश्चन 1 किंवा 2 मार्क्स साठी येऊ शकतो, एमसीक्यू मध्ये पण येऊ शकतो. आता इथे एपी आहे किंवा नाही ते कसं ठरवायचं, तर जसं आपण एपीची डेफिनेशन पाहिली. काय म्हणते डेफिनेशन, इफ द डिफरन्स बिटवीन कन्सेक्युटिव्ह टर्म्स इज कॉन्स्टंट देन द सिक्वेन्स इज कॉल्ड एपी. तर कन्सेक्युटिव्ह टर्म मधला डिफरन्स जर कॉन्स्टंट असेल तर ते सिक्वेन्स एपी असेल. म्हणून डिफरन्स कॉन्स्टंट आहे किंवा नाही ते आपल्याला ओळखावं लागेल आणि त्याकरता तो डिफरन्स फाइंड करावा लागेल. फाइंड केल्यानंतर आपण ठरवू शकतो की तो कॉन्स्टंट आहे किंवा नाही. आणि त्याकरता म्हणून पहिले इथे या सिक्वेन्स मधल्या जे नंबर्स आहेत, ठीक आहे, त्यांचं नेमिंग आपण करून टाकू. जसं आता हिअर T1 म्हणजे फर्स्ट, किती आहे फर्स्ट टर्म 2 आहे. T2 म्हणजे सेकंड टर्म किती आहे 4. T3 6, T4 8. चारच टर्म दिले ते चारच टर्म लिहायचे. मग आता इथे आपण फाइंड करू डिफरन्स बिटवीन कन्सेक्युटिव्ह टर्म्स. कन्सेक्युटिव्ह म्हणजे जसं आता पहिल्या दोन टर्म 2 आणि 4, फर्स्ट आणि सेकंड टर्म, या दोन कन्सेक्युटिव्ह टर्म, यांचा डिफरन्स फाइंड करू. आता डिफरन्स फाइंड करताना फर्स्ट टर्म मधून सेकंड टर्म मायनस करायची नाही, तर सेकंड टर्म मधनं फर्स्ट टर्म मायनस करायची. मग इथे करायचं T2 मायनस T1, T2 मायनस T1, T2 नंतरच्या टर्म मधनं अगोदरची टर्म T2 मायनस T1 इज इक्वल टू, आता T2 ची व्हॅल्यू किती आहे, T2 ची व्हॅल्यू 4 मायनस मायनस आहे म्हणून मायनस, T1 ची व्हॅल्यू 2 इज इक्वल टू, आता हे सबट्रॅक्ट करा, 4 मायनस 2 किती होतं 2. म्हणजे या दोन टर्म मधला डिफरन्स आहे 2 प्लस 2 आहे. 2 म्हणजे प्लस 2 म्हणजे काय आहे 2 प्लस 2 किती 4. नेक्स्ट टू टर्म्स T2 आणि T3. इथे काय कराल T2 मायनस T3 का नाही, T3 मायनस T2 म्हणजे थर्ड टर्म मधनं सेकंड टर्म मायनस. आता T3 किती आहे 6 मायनसच्या जागेवर मायनस, T2 किती आहे 4. 6 मायनस 4 किती होतंय 2 म्हणजे प्लस 2. म्हणजे पाया 4 प्लस 2 केलं तर 6. त्यानंतर नंतर काही सांगा, नेक्स्ट लास्ट पेअर कोणती आहे T3 आणि T4. कशातनं काय मायनस कराल T4 मायनस T3 म्हणजे 8 मायनस 6. T4 ची व्हॅल्यू 8 मायनस T3 ची व्हॅल्यू 6 किती येतं 2. आता इथे बघा कन्सेक्युटिव्ह टर्म्सचा डिफरन्स आपण फाइंड केला तर प्रत्येक जागेवर किती आला 2 आला, किती आला 2. आणि म्हणून इथे लिहायचं since the difference between consecutive terms is constant, therefore the sequence is an AP. Therefore the sequence is an AP. Here the difference between consecutive terms is constant, therefore the sequence is an AP. लक्षात. आता इथे सिक्वेन्स एपी आहे किंवा नाही ते ठरवायचं होतंच, ते ठरवलं आपण एपी आहे मिळालं. परंतु आता इथे कॉमन डिफरन्स पण फाइंड करायचा होता, म्हणून आता इथे लिहायचं देअरफॉर कॉमन डिफरन्स. कशा निर्णय करतो आपण D इज इक्वल टू किती आहे कॉमन डिफरन्स, हा जो 2 आहे, जो डिफरन्स आपण इथे फाइंड केला तो प्रत्येक जागेवर 2 आला, तर हा जो 2 आहे तोच म्हणजे कॉमन डिफरन्स. ते डिफरन्स इथे आहे 2. लक्षात. तर या प्रकारे आपल्याला एखादा सिक्वेन्स हा एपी आहे किंवा नाही ते ठरवता येतो. आजच्या पुरतं एवढंच. हा आपला स्टार्टिंग व्हिडिओ आहे, फर्स्ट लेक्चर. पुढच्या लेक्चर मध्ये आपण याच्यावरचेच आणखी काही एक्झाम्पल पाहू. तोपर्यंत हा एवढा पोर्शन तुम्ही रिवाइज करा. सिक्वेन्स म्हणजे काय,
टर्म्स म्हणजे काय, कशा डिनोट करतात, एपी म्हणजे काय, एपी मधला कॉमन डिफरन्स म्हणजे काय, फर्स्ट टर्म म्हणजे काय, एपी कसं ओळखतात, हे थोडंसं आजच्या पुरतं रिवाइज करा. उद्या आपण नेक्स्ट लेक्चर